लागतं. पण जे सतत जागरण करणार आहेत त्यांचं काय? म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल बघत बसतात, टी व्ही बघत बसतात त्यांचं काय? तर एवढं लक्षात ठेवा की मोबाईल आणि टी व्ही आपण जास्त काळ जर बघत राहिलो आणि झोपेच्या वेळेत 10 ते 2 हा जो वेळ सांगितलेला आहे रात्रीचा, तो झोपेचा अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा वेळ आहे असं समजा. आणि ज्यावेळी 2 प्रकारच्या झोपेचे सायकल्स असतात. एक गाढ झोप असते आणि थोडीशी जागृत झोप असते. तर 10 ते 2 या वेळेमध्ये गाढ झोप लागते आणि 2च्या नंतर असते ती झोप जागृत असते. गाढ झोप लागायची असेल तर आपल्याला 10 वाजताच्या आतच झोपलं पाहिजे, तरच ते आपल्याला होऊ शकतं. जेवढी गाढ झोप चांगली तेवढी मेंदूला विश्रांती चांगली, जेवढी गाढ झोप कमी तेवढी मेंदूला विश्रांती कमी. त्याच्यामुळे आपण असं म्हणाल की मी 12 वाजता झोपतो आहे, 8 वाजता उठतो आहे, 1 वाजता झोपतो आहे, 9 वाजता उठतो आहे किंवा 2 वाजता झोपून 10 वाजता उठतो आहे, तर त्याचा तुमच्या मेंदूसाठी आणि शरीरासाठी उपयोग शून्य होतो, एवढं लक्षात ठेवा. जर आपल्याला योग्य वेळेत झोप मिळाली आणि योग्य प्रकारची झोप मिळाली आणि न मोडणारी झोप मिळाली तरच आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की रात्री उठावं लागतं, मग काय करावं? तर त्याच्यातलं एक सोल्युशन असं आहे, लघवीला ज्यांना जास्त वेळ उठावं लागत असेल, आता डायबिटीजचे जे पेशंट असतील त्यांना उठावं लागतं, त्यांना डायबिटीजची ट्रीटमेंट देणे हाच त्याच्यावरचा उपाय असतो. ज्यांना इतर प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि बारीक आणि छोटंसं आणि महत्त्वाचं सोल्युशन म्हणजे रात्री लिक्विड कुठलंही प्यायचं नाही. शक्यतो पाणी असेल, दूध असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं लिक्विड रात्री उशिरा प्यायचं नाही. जेवणाचा वेळ हा आपल्या मर्यादित हवा. म्हणजे उदाहरणार्थ काय की संध्याकाळची वेळ ही साधारण 7-7:30च्या दरम्यान वगैरे अशी असावी. म्हणजे काय, तोपर्यंत अर्धपचन झालेलं असतं. कारण बरेच वेळा काय होतं की 10 वाजता जर आपण जेवलं तर मग हळूहळू 12 वाजता 1 वाजता जेवण आपल्या बेंबीपाशी येतं आणि तेव्हा एकदम पचनाच्या क्रिया जेव्हा सुरू असतात त्या उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना अचानक जाग येते, अंग गरम झाल्यासारखं वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर जेवणाचा वेळ नियंत्रणात हवा आणि रात्रीच्या वेळी लिक्विड काही घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, रात्री टी व्ही मोबाईल बघत बसायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर झोपेचा वेळ तुमचा ठरवावा. तो उदाहरणार्थ 9:30 वाजता असला तर 8:30पर्यंतच हे बघावं. 1 तास विश्रांती घ्यावी, हा एक त्याच्यातला उपाय. तिसरा उपाय, झोपताना नेहमी चांगले विचार आपल्या डोक्यात असायला हवेत. उदाहरणार्थ काय, तर देवासंबंधी किंवा आध्यात्मिक विचार आपल्या डोक्यात हवेत. मग त्याच्यासाठी काय करायला हवं, तर आपलं जे कुलदैवत आहे त्याच्याशी संबंधित पुस्तक किंवा नामस्मरणाचा मंत्र असेल तर तो आपण थोडा काळ 15 मिनटं 20 मिनटं जर आपण झोपण्याच्या आधी जपला गेला तर आपोआपच मेंदू शांत व्हायला लागतो आणि त्यामुळे तुम्हाला झोप चांगली येऊ शकते. हा एक त्याच्यातला उपाय आहे. चौथा उपाय मी असं सांगेन की काशाची वाटी मिळते, त्याने जर आपला जो तळपाय, हा तळहात दाखवतो, मी आता पाय दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे हा समजा तळपाय आहे तर खालच्या बाजू वरच्या दिशेने काशाची